महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपा प्रणित शहर सुधार आघाडीने दणदणीत विजय मिळवून महापालिकेत परत सत्ता स्थापन केली। भाजपाने 45 विरुद्ध 32 अशा फरकाने विरोधी आघाडीवर मात केली। भाजपाच्या शारदा रणजित खेडकर महापौर तर अमोल सुधाकर गोगे हे उपमहापौरपदी निवडून आले। शहरात कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौर कोणाचा होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते। परंतु निवडणूक निकालाच्या दिवसापासूनच भारतीय जनता पार्टीने सूक्ष्म नियोजन राबवित राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 3 नगरसेवकांना आपल्या गळास लावले होते। भाजपाने शहर सुधार आघाडी स्थापन करीत 44 नगरसेवकांची मोड बांधून आपली स्थिती भक्कम केली होती। त्यात आज भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी पूर्वाश्रमीचे भाजपाई नगरसेवक व तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करीत निवडून आलेल्या आशिष पवित्रकारांशी आज संपर्क साधित त्यांना आपल्या गटात ओढून घेतले। त्यामुळे भाजपाचे संख्याबळ 45 झाले। अशातच MIMच्या 3 नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली। त्यामुळे भाजपाचाच विजय अगदी सहज सोपा झाला। महापौरपदी भाजपाच्या शारदा रणजित खेडकर तर उपमहापौर पदासाठी अमोल सुधाकर गोगे यांची नियुक्ती झाली। बहुमताचा आकडा विश्वास व्यक्त करणाऱ्या काँग्रेस, शिवसेना व वंचित या विरोधी आघाडींची संख्या केवळ 32 वर अडकून पडली। भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी आपले सर्वस्व पणाला लावून महापालिकेत परत भाजपाची सत्ता निवडून आणण्यात मोठा वाटा उचलला। निवडून आलेल्या महापौर व उपमहापौर यांचे उपस्थित सर्वांनी स्वागत केले। शहर विकासासाठी आम्ही शहर सुधार आघाडी मार्फत पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही महापौर व उपमहापौर यांनी दिली। अकोल्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आज आमचे रणधीर भाऊ, विजू भाऊ, अनुप भाऊ यांनी मला महापौर बनण्याचा जो मान दिला, त्यामुळे मी अकोला शहराचा सर्वांगीण विकास करेल व अकोल्याला स्मार्ट सिटी कशी बनवता येईल। कुठलं विजन घेऊन तुम्ही समोर जाणार आहेत? तुमचं कुठलं विजन तुमच्या डोक्यात आहे की आपण हा जो एक विकास काम इथे अडकलेला आहे त्याला पूर्ण करायचं आहे? अकोल्यासाठी रोज नळाला शुद्ध पाणी येणार, अकोला ही स्मार्ट सिटी नक्कीच होणार, महिला सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष देईल।